नमस्कार. जय श्रीराम. भारत माता की जय. 4 दिवसापूर्वी जो भारतातील पहलगाममध्ये निरपराध नागरिकांवर जो हल्ला झाला त्यात आपले अंदाजे 30 निरपराध नागरिक मारले गेले. या सगळ्याचा मी प्रथम निषेध करतो आणि जे आपले नागरिक मेलेत ज्यांचं हुतात्मा झालीत असं म्हणावं लागेल त्यांना श्रद्धांजली वाहतो. या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा जो उद्देश आहे तो मांडायचा प्रयत्न करतो आहे. काय झालं आहे की गेली स्वातंत्र्य काळापासून बरेच वर्ष बघतो आपण की दहशतवादी हल्ले होतात, मग निषेध मोर्चे निघतात, पण त्या कॅन्डल मार्च, उलटे लावलेले झेंडे असे कार्यक्रम लोक मूर्खासारखे करत असतात. काहीतरी इव्हेंट म्हणून हल्ली सगळ्याकडे इव्हेंट म्हणून बघणं, त्यापेक्षा लोकांना त्याचं काय सिरियसनेस राहिलेलं नाही. आपल्याला समस्या काय आहे ती आपल्याला कळली आहे का याच्याशी आपण एक आत्ता काहीतरी निषेध करून मोकळं व्हायचं, उद्यापासून कामावर जायचं, आमरसपुरी खायचं आणि झोपायचं. बाकी मोदी बघून घेतील सगळं. तर मोदी बघून घेतील या विचारानेच आपल्या देशाचं वाटोळं झालेलं आहे. कारण भारतातले नागरिक म्हणून, स्वाभिमानी नागरिक म्हणून म्हणा, 5 वर्षांनी मतदान करणे यापेक्षा आपल्याला काही कामच नाही असा आमचा समज झाला आहे. दंगल झाली, मोर्चे आले, दगडफेक झाली की पोलीस आहेत आणि आतंकवादी हमला झाला, युद्ध झालं की सैनिक आहेत. याच्या पलीकडे लोकशाहीत आम्हाला काही कामच नाही आहे. म्हणजे आम्ही सामान्य नागरिक म्हणून आम्ही संघटित कधी होणारच नाही. आम्ही बावळटच राहणार, आम्ही भाईचाराच करत राहणार. म्हणून माझा आता या बावळट लोकांपेक्षा मोदींना एक असा विनंती आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तीला मी सल्ला देऊ शकत नाही कारण ते वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि इतर बाकी मूर्ख तरुणांपेक्षा वयाने प्रौढ असूनसुद्धा, वृद्ध असूनसुद्धा आज ते देशासाठी खूप खटपटी करत आहेत. तर त्या मूर्ख बावळटांच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही माझी एक विनंती फक्त ऐका. निरपराध नागरिक जेवढे मारले गेलेले आहेत, जे काही 25-30 आकडा शेवटपर्यंत आलेला नाही आहे, तर याचा बदला म्हणून, चक्क बदला हा शब्द वापरतो मी, बदला म्हणून निरपराध 50 लोकांची मुंडकी कापून 48 तासाच्या पहलगाममधील त्या ग्राउंडमध्ये लोकांसमोर आणा. आणि हे तुम्हालाच फक्त शक्य आहे. बाकी पप्पू, छप्पू, समाजवादी, मसाजवादी, लिब्रांडू हे गांडूच लोक आहेत. यांच्यातनं काही घडणं शक्य नाही. हे फक्त फोटोसाठी उभे राहतील, आम्ही श्रद्धांजली वाहिली म्हणून म्हणतील आणि मागे फिरल्यावर सगळीकडे तोडपाणी करायला सुरुवात करतील. म्हणून मोदी साहेब तुम्हाला एक फक्त ही विनंती आहे, कारण ती तुम्ही करू शकता. तुम्ही 50 मुंडकी, मी तर म्हणतो निरपराध पाकिस्तानी नागरिकांचीच कापून आणा. जिथे दिसेल त्याला मारा आणि ती वेशेवर टांगा. किंवा काश्मीरमधील जे पहलगाम जिथे ही घटना घडली तिथे आणून त्यांचं सामूहिक प्रदर्शन करा. या अशा गोष्टीशिवाय ना देशातल्या पाकिस्तान्यांना लाज यायची, ना पाकिस्तानमधल्या पाकिस्तान्यांना लाज येईल. त्यांना इस्रायलचीच भाषा कळते. तुम्ही बावळट, गुळमुळीत, सहिष्णू, मेणबत्त्या, अगरबत्त्या, उदबत्त्या हे सगळं आता बंद करा. बास झालं. आणि खरोखरच जे तुम्हाला शक्य आहे ते सांगतो मी तुम्हाला,
की खासदार आमदारांच्या निधीतून एक एक महिन्याचा पगार गोळा करून जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात, निरपराध नागरिक मारले जातात, त्यांच्या घरच्यांना त्या निधीतून पैसे द्या. लोकांनी दिलेल्या टॅक्समधून पैसे देऊ नका कृपया. कारण हे आमदार खासदार ह्यांनी आमचं संरक्षणाची जबाबदारी आम्ही त्यांच्यावर सोपवलेली लोकशाहीत. काय करतायत ते नालायक लोक? पंचतारांकित जेवतायत लोकसभेमध्ये. या सगळ्यांच्या पगारातनं एक महिन्याचा पगार कट करा आणि याच्यापुढे हा रेझोल्युशनच पास करा की हा पगार एक महिन्याचा भारतातील ज्या नागरिकांचे संरक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे, त्यांचे आपण संरक्षण करू शकलो नाही तर ती त्यांना आम्ही देणं लागतो. बांधी लावतो आम्ही. कारण हे फालतू नुसते इकडून तिकडून फोटो काढून काही उपयोग नाही या लोकांचा. ना खासदारांचा उपयोग आहे, ना आमदारांचा काही उपयोग आहे. पांढरे शर्ट घालून सगळे काळे उद्योग करत असतात. हे एक नंबरचे भ्रष्टाचारी आहेत. तिसरी गोष्ट, आत्तापर्यंत हिंदूंनी हिंदुस्थानातल्या आतंकवाद कधी पोचला नाही. पण हा जो किडा आहे आतंकवाद्यांचा, हा फक्त त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन जाईल. तेव्हा गल्लीबोळातले छछुंदर जे आहेत ना, कोयता गँग, सुरी गँग, तलवार गँग किंवा फिरवतीवाले गुंड, लँड माफिया, या सगळ्यांना 48 तासाच्या आत गोळा करा. यांच्या मुसक्या आवळा, यांना बॉर्डरवरती पाठवा. त्यांच्या हातात बंदुका, मशीन गन्स, AK-46, 56, दारूगोळा, जे काय द्यायचं ते द्या. आणि भारताची जी 2 बॉर्डर्स आहेत, पश्चिम बंगालमधली जी आपली बंगालची बॉर्डर आहे ती, आणि पाकिस्तानची नॉर्थकडली बॉर्डर, या दोन्ही बॉर्डरवरती नेऊन यांना सोडा. आणि त्यांना अशीच धमकी द्या, हीच तुम्हाला शिक्षा आहे. इथून पुढे तुम्ही जाऊन काय वाटेल ते करा तिकडे, काही गोंधळ घाला, किती मुंडकी तोडा, किती जणांचे हाल करून मारा, पण इकडे परत येऊ नका. तुमची आम्हाला देशाला गरजच नाही तुमची, आणि तुम्हाला शिक्षा आहे ती हीच शिक्षा आहे. मला वाटतं मोदी साहेब तुम्ही याचा नक्की विचार कराल. कारण घरात शिरलेला साप याला आपण कोण कुरवाळत बसत नाही. मग साप अगदी तो आव आणला ना त्यांनी की नाही रे बाबा माझे दात काढलेले आहेत, मी विषारी साप नाही, अमुक नाही, ढमुक नाही. काय यांच्यावर विश्वास ठेवूच नका. विश्वासाच्या लायकी यांची कधीच संपलेली आहे. अशा सापांना नुसतं मारू नका, त्यांना जाळा आणि शेजाऱ्याच्या घरात सोडा नेऊन रात्री अपरात्री. हीच खरी त्या निरपराध नागरिकांना दिलेली मनपूर्वक श्रद्धांजली असेल. बाकी हे आमदार खासदार आता याच्यापुढे मोर्चे निघतील, इव्हेंटसारखे मोर्चे, इव्हेंट, मेणबत्त्या, उदबत्त्या, समया, काय वाटेल ते घेऊन लोक एकमेकावर कुरघोडी करत मी बघा कसा देशाभिमानी आहे वगैरे दाखवतील. ते सगळे मूर्ख आहेत. काडीचा उपयोग नाही यांचा दिशा. मला तुमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या मी बोलून दाखवल्या. मला 50 जणांची मुंडकी वेशीवर टांगलेली पाहिजेत, आणि हे फक्त आपणच करू शकता. धन्यवाद.